प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये लूक शुभवर्तमानाच्या 6व्या अध्यायातील 29व्या वचनात असे म्हटले आहे, जो तुझ्या एका गालावर मारतो त्याच्यापुढे दुसराही कर, आणि जो तुझा अंगरखा हिरावून घेतो त्याला तुझी बंडी घेऊन जाण्यास विरोध करू नकोस. यहुद्यांच्या पारंपरिक वेशभूषेनुसार अंगरखा वरून घातला जाणारा वजनदार कपड्याचा सैलसर पायघोळ झगा असतो, तर बंडी म्हणजे शरीरालगत घातला जाणारा घट्ट सदरा अथवा अर्ध्या बाह्यांचा शर्ट असतो. हा सदरा आतून घातला जातो तर अंगरखा त्यावरून घातला जातो. प्रभू आपल्या शिष्यांस म्हणाला, जर कोणी तुझा वरचा अंगरखा घेऊ पाहत असेल तर त्याला आतली बंडीही देऊन टाक. येथे प्रभू शिष्यांना त्यागाचे धडे देत आहे. वास्तविक कोणी आपल्या अंगावरचे वस्त्र घेऊ लागला तर आपण ते सहजच सोडणार नाही. ख्रिस्ताने हे केवळ शब्दाने शिकविले नाही, तर आपल्या कृतीतूनही करून दाखविले. दुःख सहनावेळी शिपायांनी त्याचा अंगरखा काढून घेतला, तेव्हा त्याने विरोध केला नाही. तो मिळविण्यासाठी त्यांनी त्यावर चिठ्ठ्या टाकल्या. त्याची ती वस्त्रे मिळावीत म्हणून धडपडणाऱ्या त्या शिपायांना हे सत्य ठाऊकच नव्हते की ख्रिस्त त्यांना त्याहीपेक्षा मौल्यवान तारणाची वस्त्रे देण्यासाठी या भूतलावर आला होता. पापामुळे मनुष्य उघडा पडला, तेव्हा मनुष्याचं पाप झाकावं व त्याला तारणाची नवीन वस्त्र द्यावीत, म्हणून तो वधस्तंभावर मरण पावला. जो त्याच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवितो तो पापांपासून मुक्त होतो. त्याला तारणाची वस्त्र मिळतात व ज्यांना तारणाची वस्त्र मिळतात त्यांनाच देवाच्या घरात म्हणजेच स्वर्गात प्रवेश मिळतो. आपणांसही ही तारणाची वस्त्रे व स्वर्गात स्थान मिळावे हीच प्रभुचरणी प्रार्थना. धन्यवाद.